आषाढी एकादशी विशेष किंवा अगदी कोणत्याही उपवासाला करता येईल अशी झटपट आणि पोटभरीची थाळी आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर हे जे सगळे पदार्थ आहेत त्याची थोडीशी पूर्वतयारी केलेली असेल तर अगदी 15 ते 20 मिनिटात सगळे पदार्थ जे आहेत ते करून होतात. तेही अगदी कमी मेहनतीत, म्हणजे उपवासाच्या दिवशी तुम्हाला फारसं थकायलाही होणार नाही. ही जी थाळी आहे ती 15 ते 20 मिनिटात होण्यासाठी काही दिवसांपूर्वी किंवा आदल्या दिवशी तुम्हाला पूर्वतयारी करून ठेवायची आहे. तर त्याकरता आपण एक प्रीमिक्स करून घेणार आहोत. तर त्यासाठी 1 कप वरई आणि पाव कप साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात काढला. हवं तर वरई जी आहे ती तुम्ही सुती कपड्यानं पुसून घेऊ शकता. आता हे दोन्ही मिक्सरवर बारीक असं वाटून घ्यायचं. चांगलं फिरवून जमेल तितकं बारीक वाटून घ्या. आता हे जे पीठ तयार झालेलं आहे ते तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता. उपवासाच्या आदल्या दिवशी किंवा अगदी एखादा आठवडा आधीसुद्धा तुम्ही हे पीठ बनवून डब्यात भरून ठेवू शकता. म्हणजे मग उपवासाच्या दिवशी गडबड होत नाही आणि फटाफट पदार्थ जे आहेत ते होतात. हे जे प्रीमिक्स आहे त्याच्यापासून आपण 2 पदार्थ करणार आहोत. ते म्हणजे उपवासाची आंबोळी आणि दुसरं म्हणजे नगेट्स. तर हे जे नगेट्स आहेत ते सुद्धा तुम्ही आदल्या रात्री किंवा 2-3 दिवस आधीसुद्धा करून ठेवू शकता. तर काय करायचं, 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत. बटाटे मोठ्या किसणीनं किसून घ्यायचे. याच्यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट घातली. फक्त हिरवी मिरची मिक्सरवर वाटून घातली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं. आणि आता याच्यामध्ये अर्धा कप जे उपवासाचं आपण प्रीमिक्स केलं होतं, पीठ केलं होतं ते घालायचं. सगळं छान असं मिक्स करून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट घालायचा आहे. याच्यामध्ये शेंगदाण्याचे जे ते अर्धवट असे तुकडे असले पाहिजेत, म्हणजे मग ते खाताना छान लागतात. अगदी बारीक असा कूट नको. तर याच्यामध्ये पाणी न घालता छान असं एकजीव मळून घ्यायचं. उकडलेला बटाटा असल्यामुळं सगळं पीठ जे ते मिळून येतं. तुमच्या आवडीनुसार याप्रमाणे अशा चपट्या टिक्क्या करून घ्या किंवा लंबाकार असे कटलेट्स करू शकता किंवा याप्रमाणे असे रोल करून छोटे छोटे जे आहेत ते नगेट्स करून घेऊ शकता. नगेट्स खूप मोठे करायचे नाही, छोटे छोटे करून घ्या. तर हे जे कटलेट्स किंवा नगेट्स किंवा टिक्क्या ज्या आहेत त्या तुम्ही हवाबंद अशा डब्यात ठेवून काचेच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. म्हणजे मग उपवासाच्या दिवशी तुम्ही डायरेक्ट तळायला घेतलं तरीसुद्धा चालतं. पीठ मळण्यासाठीचा किंवा कटलेट्स तयार करण्यासाठीचा वेळ जात नाही, वेळ वाचतो. उपवास असल्यामुळं चटणी करण्यासाठी फारसं साहित्य याच्यामध्ये घालता येणार नाही. तर हिरवी मिरची आवडीनुसार फिरवून घेतली. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप ओल्या नारळाचे काप घातले. चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घालून याची पातळसर अशी चटणी वाटून घेतली. तर आता आपण डोश्याकडे वळूयात. तर डोश्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा मिक्सरच्या भांड्यात काढला आहे. बटाट्याची साल काढून घ्यायची. त्यानंतर बटाटा जो आहे तो कच्चा आहे, उकडलेला नाही आहे. तो एकदा असा मिक्सरवर फिरवून घ्यायचा. बटाटा असा बारीक झाला की याच्यामध्ये 1 कप जे उपवासाचं प्रीमिक्स आपण केलं होतं ते घातलं. त्यानंतर अर्धा कप दही याच्यामध्ये घातलं. तसेच अर्धा कप पाणी घालायचं आणि मिक्सरवर चांगलं एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या. हे बघा, हे असं पातळसर डोशाचं पीठ जे ते तयार झालं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. शक्य असेल तर हे जे पीठ आहे ते तुम्ही 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून मुरण्यासाठी किंवा भिजण्यासाठी ठेवू शकता. वेळ नसेल तर झटपट केलं तरीसुद्धा चालतं. तर आता डोसे करण्यासाठी किंवा आंबोळी करण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा चांगला तापला की याला साजूक तूप लावून घ्यायचं. तूप जे आहे ते असं टिश्यू पेपरनं पुसून घ्या. अगदी डोसे करण्यापूर्वी याच्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा किंवा इनो घालायचा. चिमूटभरच सोडा लागतो, फारसा लागत नाही. त्यानंतर लगेच हे जे पीठ आहे ते असं फेटून पळीनं तव्यावर सोडलं. आंबोळी खूप पातळ करायची नाही आहे, थोडंसं जाडसर असं ठेवायचं. हे बघा, हलक्या हातानं फारसा दाब न देता पळी एकाच दिशेनं फिरवून याची जी आहे ती अशी जाडसर आंबोळी करून घेतली. गॅस थोडासा मोठा किंवा मध्यम आचेवर करायचा, म्हणजे मग याला छान बुडबुडे असे येतात. कडेनं वरून थोडंसं साजूक तूप सोडलं. हे बघा, याप्रमाणे डोशाला जाळी पडली की याच्यावर झाकण ठेवून 1 मिनिट डोसा जो आहे तो शेकून घ्यायचा. साबुदाणा वरई वगैरे छान वाफली जाते. हे बघा, छान अशा सोनेरी खरपूस रंगावर आंबोळी जी आहे ती शेकून घ्यायची. आंबोळीला जाळीसुद्धा खूप छान पडते आणि खूप छान हलकी फुलकी अशी होते. थोडीशी जाड असल्यामुळं पोटभरीची सुद्धा आहे.
जर का तुम्ही खूप पातळ केलं तर ते वातड होतं किंवा कडक होतं. असे अगदी स्पॉन्जी लुसलुशीत असे डोसे होतात. आयत्या वेळी तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवलेले नगेट्स काढून तळायला घेऊ शकता. आत्ता मी फ्रीझरमध्ये ठेवलेले नाही आहेत, केल्या केल्या हे लगेच तळायला घेतलेत. तर तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये हे नगेट्स सोडून मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं. नगेट्स तळताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे यांना फारसं हलवायचं नाही, म्हणजे झाऱ्यानं खूप खालीवर करू नका. थोडंसं सेट होईपर्यंत जमल्यास फक्त काळजीपूर्वक याला सांडशीनं धरून फक्त असं हलवायचं आणि मग नगेट्स थोडेसे तळले गेले, सेट झाले की मग यांना हवं तसं झाऱ्याने खालीवर करू शकता. वरई आणि साबुदाण्यामुळं छान खुसखुशीत कुरकुरीत असे हे नगेट्स होतात. अधूनमधून शेंगदाण्याचे तुकडे लागले की छान लागतात. जर का तुम्हाला उपवासाला कोथिंबीर वगैरे चालत असेल तर सगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही कोथिंबीरही बारीक चिरून घालू शकता. हे बघा, याप्रमाणे सोनेरी रंगावर नगेट्स येते असे तळून काढले. आता उपवासासाठी जर का गोडाचा पदार्थ तुम्हाला करायचा असेल तर ही जी खीर आहे ती अगदी झटपट होते. याकरता अर्धा लिटर दूध पॅनमध्ये उकळायला ठेवलं आहे. दुधाला उकळी आली की 5 मिनिटं दूध जे ते आटवून घ्यायचं. आवडीनुसार वेलची पूड याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर केशर घालू शकता. 5 मिनिटानंतर दूध थोडंसं घट्ट झालं की याच्यामध्ये 2 ते 3 राजगिऱ्याचे लाडू असे चुरून घालायचे. राजगिराचा आहे तो लगेच दुधामध्ये घातल्यानंतर सुटतो, दुधामध्ये मिक्स होतो. सगळं छान असं मिळून येतं. त्यानंतर लगेच गॅस तुम्ही बंद करू शकता. आपोआप हळूहळू ही जी खीर आहे ती घट्ट व्हायला लागते. राजगिऱ्याच्या लाडूमध्ये साखर असते, त्याच्यामुळं साखर तुमच्या अंदाजानं आवडीनुसार 2 ते 3 चमचेसुद्धा पुरेशी होते. आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सही घालू शकता. चवीला खूप छान आणि पौष्टिक अशी ही खीर होते. जरूर करून बघा. तर अशा प्रकारे कमी मेहनतीत झटपट होणारी आपली उपवासाची जी थाळी आहे ती तयार झाली. उपवासाची आंबोळी आहे, चटणी आहे, त्यानंतर कटलेट्स किंवा नगेट्स आहेत, राजगिरा खीर आहे. त्याचप्रमाणे ही संपूर्ण थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.